हॅलो गाईज, मी रुशाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आठवड्यातून दोनदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. ज्वेलरी, कॉस्मेटिक, ट्रेंडिंग जे काही आता तुमच्यासाठी चाललं आहे ते क्लॉथिंगमध्ये, जीन्स वेअर, पूर्ण ऑल ओव्हर लेडीज वेअरवरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, ऑल बटनवरती क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेस मी केव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला माझं नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल आणि नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येईल. त्यामुळे आपण आज बघणार आहोत, उंची जर आपली कमी असेल तर हाय हिल्स न घालता आपण लोकांमध्ये कसं उंच दिसू शकतो. आपली जी उंची असते ती देवाने दिलेली असते, तेवढीच असते. आपण कुठल्याही प्रकारची उंची स्वतः वळून ताणून वाढवू शकत नाही. आणि ज्या लोकांची उंची कमी आहे त्या लोकांनी स्वतःचा आत्मविश्वास कधीही गमवायचा नाही. आपण खूप सुंदर दिसतो आणि आपलं स्वतःवरती खूप प्रेम आहे असं स्वतःला रोज सांगत राहायचं आणि रोज आपण स्वतःवरती प्रेम करत राहायचं. ज्यावेळेस उंच माणसाशेजारी उभा राहतो त्यावेळेस आपल्याला अवघड होतो. त्यामुळे आपण त्यांच्या बरोबरीला कसं छान दिसू शकतो. त्यामुळे आपण कपडे ज्यावेळेस खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला कळत नाही की हा ड्रेस आपल्याला छान दिसेल का, तो ड्रेस आपल्याला छान दिसेल का. त्यासाठी आपण ज्यावेळेस कपडे खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण योग्य कपड्यांची निवड केली पाहिजे नाही. मग ती योग्य कपड्यांची निवड म्हणजे कशी? आपल्याला कुठले वेगळे कपडे असतात का उंची कमी असणाऱ्या लोकांसाठी? तर नाही. जे सर्व लोक घालतात त्याच प्रकारचे कपडे आपण घालू शकतो. सर्व प्रकारचे कपडे घालण्याचा अधिकार आपल्याला असतो, पण आपण त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला चांगले दिसतील असे कपडे कसे निवडायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंबर वन मध्ये आहे ट्रेडिशनल ड्रेस. ट्रेडिशनल कपड्यांमध्ये आपल्याला उदाहरणार्थ आता कुर्ती. ट्रेडिशनल मध्ये जर का आपण कुर्ती जर बघितली तर आपण कशा प्रकारची कुर्ती घालायची? तर आपण अशी पूर्ण फुल लॉंग मध्ये जी कुर्ती येते, पूर्ण खाली घोट्यापर्यंत पायाला आपल्याला जाईल अशी फुल लॉंग मधली कुर्ती जी आहे ती आपण वेअर करायची. कारण की लॉंग कुर्ती आपण घातल्याने आपला वरून खालीपर्यंतचा जो भाग आहे तो पूर्ण एकसारखा दिसतो. त्याच्यामुळे आपली जी बॉडी जी आहे ती पुढच्या माणसाला बघण्यासाठी खूप सुंदर आणि एकसारखी दिसल्यामुळे आपली हाईट त्याच्यामध्ये कमी दिसत नाही. कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्याला बघताना असा आडवा बघत नाही, तर आपल्याला तो उभा बघतो. उभा आणि तेही अगदी 2 ते 3 सेकंदात आपल्याला बॉडी लँग्वेज प्रत्येक माणसाच्या नजरेमध्ये बसलेली असते. त्यामुळे तो माणूस आपल्याला समोरून बघतो त्यावेळेस आपण जर का पूर्ण फुल जर का एखादा ड्रेस घातला असेल पायापर्यंत आणि त्याच्यावरती आपण लेगिन्स घालायची, कारण लेगिन्समुळे आपले पाय जे असतात ते कुर्तीच्या आतमध्ये झाकले जातात. आणि जर का तुम्ही त्याच्यावरती प्लाझो घातला तर आपला कमरेपासूनचा खालचा भाग तो मोठा दिसतो आणि वेगळा दिसतो. त्याच्यामुळे तो वेगळा दिसल्यामुळे तो आपल्या शरीरापासून कट झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे आपली उंची कमी वाटायला लागते. पण लॉंग कुर्तीवरती तुम्ही जर का अशी लेगिन्स जर का घातली तर तुम्ही त्या लेगिन्समुळे आणि त्यावरच्या लॉंग कुर्तीमुळे तुमचं शरीर अगदी छान आणि उठून आकर्षक दिसतं आणि आपली उंची समोरच्या माणसाला बघता क्षणी वाढल्यासारखी वाटते. त्यामुळे तुम्ही जर का ट्रेडिशनल काही यूज करत असाल तर तुम्हाला लॉंग कुर्ती अगदी योग्य वाटते. तर लॉंग कुर्तीमध्ये आपण त्या कुर्तीची निवड कशी करायची? तर कुर्तीचा पूर्ण कलर एकसारखा वरून खालीपर्यंत असला पाहिजे नाही आणि त्याचा जो नेक आहे तो राऊंड किंवा व्ही शेप मध्ये असला पाहिजे नाही. तुम्ही जर का कॉलरची कुर्ती घातली किंवा फुल पॅक कुर्ती घातली तर ती कुर्ती तुम्हाला बिलकुल चांगली दिसत नाही. कारण की कॉलरची कुर्ती घातल्यानंतर आपला जो हा नेक असतो, नेकचा जो भाग असतो तो झाकला जातो आणि तो शरीराचा भाग आपला कट झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे हाईट आपली आणखीन कमी दिसते. तसंच त्या पुढचा जो नंबर 2 आहे तो आहे वेस्टर्न वेअर. वेस्टर्न वेअर मध्ये आपण काय घातलं पाहिजे नाही? वेस्टर्न मध्ये तुम्ही जर का वेगवेगळे प्रकार ट्राय करत असाल तर मैत्रिणींनो तुम्ही खरंच वेगवेगळे प्रकार ट्राय करू नका, कारण आपली उंची ऑलरेडी आधीच कमी असते. त्यामुळे आपण आणखीन उंची कमी असल्यामुळे बुटके दिसू लागतो. त्यामुळे याच्यामध्ये आपण काय ट्राय करायचं? तर याच्यामध्ये आपण फ्रॉक स्टाईल ट्राय करायची. वेस्टर्न मध्ये तुम्ही फक्त बेस्ट वे याच्यासाठी आहे की तो फ्रॉक स्टाईल. फ्रॉक स्टाईल मध्ये म्हणजे काय? असे जर का तुम्हाला गुडघ्यापर्यंत वन पीस जर का शॉर्ट असेल असा फ्रॉक सारखा तर तो तुम्ही वन पीस यूज करू शकता. तो फक्त गुडघ्यापर्यंत असला पाहिजे किंवा गुडघ्याच्या वरती असला पाहिजे, तो गुडघ्याच्या खाली नसला पाहिजे. कारण की गुडघ्याच्या खाली जर तो वन पीस गेला तर खालच्या साईडला आपण वेस्टर्न मध्ये काही घातलेलं नसतं, त्यामुळे आपले पाय खाली आकुड दिसतात आणि आपली उंची कमी दिसायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही जर का फ्रॉक जर का घातली तर तुम्ही गुडघ्यापर्यंत जर का घातली तर ते वरून खालीपर्यंत गुडघ्यापर्यंत एकसारखं दिसतं आणि आपली पायाची लेंथ खाली जास्त उघडी असल्यामुळे ते पायही खूप सुंदर खाली दिसतात आणि त्यामुळे आपली उंची ही छान दिसायला सुरुवात होते. नंबर 3 जीन्स. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की माझी उंची कमी आहे, मी जीन्स घातल्यानंतर कशी दिसेल, मी खूप बुटकी दिसेल, मी अशी दिसेल, मी तशी दिसेल. आपण स्वतःमध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात क्रिएट करतो आणि आपण दुसऱ्यांपेक्षा आपण स्वतःलाच आपण कसं दिसेल हे सांगत राहतो. त्याच्यामुळे आपण जीन्स ज्यावेळेस प्रत्येकाला जीन्स आवडते, जीन्स घालायची वाटते, पण आपली उंची कमी असल्यामुळे कशी जीन्स घालायची हा आपल्याला प्रश्न पडतो. तर तुम्ही सिंगल बटनची किंवा
खाली जीन्स असलेली कुठल्याही प्रकारची जीन्स घेऊ नका. तर तुम्ही याच्यामध्ये हाय वेस्ट म्हणजेच 3 बटन पासून ते 5 बटन पर्यंत जीन्स येतात. तर तुम्ही अशा हाय वेस्ट म्हणजे हा कमरेचा जो भाग असतो तो जास्त असणारी तुम्ही जीन्स घ्या. म्हणजे ती जीन्स तुम्ही वेअर केल्यानंतर कमरेच्या भागाच्या वरती तुमची ती जीन्स पोटाच्या बेंबीच्या वरती येते आणि तिथपर्यंत तुमची जी हाईट असते तुमच्या वरच्या छोट्या टॉपमुळे ते वरच्या टॉपला बरोबर चिकटून ती जीन्स येते. त्याच्यामुळे तुमचे जे पाय असतात कमरेचा भाग वरती गेला असं तुम्हाला वाटतो आणि त्या कमरेचा भाग वरती गेला असल्यामुळे आपले पाय ते उंच खालीपर्यंत उंच असे असल्यासारखे दिसतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही हाय वेस्ट मध्ये तुम्ही बेल बॉटम वापरा, स्ट्रेट कट वापरा, सगळ्या प्रकारच्या जीन्स तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. फक्त तुमचा एकच हे आहे की तुम्ही फक्त हाय वेस्ट जीन्स घातली पाहिजे नाही. आणि ह्या सर्व प्रकारच्या जीन्स तुमच्याकडे असल्या तर खूप छान तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला वेअर करता येते. त्याच्यामध्येच तुमच्याकडे तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की आता ह्या जीन्समध्ये माझं पोट दिसतं मग मी कसे घालू. हायवेट जीन्समुळे आपलं पोटाचा भागही आतमध्ये दबला जातो आणि त्यामुळे आपलं पोटही कमी दिसतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का हायवेस्ट आणि स्ट्रेट कटमध्ये जर का जीन्स घातली तर तुमचं पोट कितीही असेल तर स्ट्रेट कटमुळे तुमचं पोट बिलकुल दिसत नाही. कारण स्ट्रेट कटमुळे तो पोटालगतच तो खालीपर्यंत भाग शेवटपर्यंत गेलेला असतो. त्याच्यामुळे तुमचं पोटही त्याच्यामध्ये हाईड झालेलं असतं. तसंच तुम्हाला आता पुढचा नंबर 4 जो आहे तो आहे व्हर्टिकल प्रिंट्स. व्हर्टिकल प्रिंट्स म्हणजे काय, उभ्या लाइनिंग आणि आडव्या लाइनिंग. जर का आपली हाईट कमी असेल तर आपण जर का आडव्या लाइनिंगचे जर का ड्रेस घातले, उदाहरणार्थ असा एखादा टी शर्ट आहे आणि तुम्ही जर का असं आडव्या लाइनिंग मध्ये जर घातलं तर तो चेहऱ्याला दिसताना समोरच्या माणसाला बघताना आपल्या शरीराची हाईट कट झाल्यासारखी दिसते. कारण की आडव्या लाइनिंग मध्ये आपली हाईट कमी झालेली दिसते. कारण की आडव्या लाइनिंग मुळे आपल्याला आडवी छान दिसतो पण असा जो उभा जो भाग असतो तो आपला तो थोडासा कट झालेला दिसतो. त्याच्यामध्ये जर का तुम्ही अशा उभ्या लाइनिंग मध्ये जर का शर्ट घातला, ड्रेस घातला असा उभ्या लाइनिंग मध्ये तर उभ्या लाइनिंग मध्ये तुम्ही खूप सुंदर असे दिसता. वरून खालीपर्यंत उभ्या लाइनिंग मध्ये तुमची हाईट वाढल्यासारखी दिसते. त्यामुळे तुम्ही व्हर्टिकल मध्ये तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये ही ड्रेस घालू शकता. नंबर 5 रंग. तर आपण कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडत असेलच. तसं नाही, तुम्ही प्रत्येक रंगाचे कपडे घालू शकता. पण त्या प्रत्येक रंगांमध्ये तुम्ही कपडे निवडताना कसे निवडायचे, वरची कुर्तीचा कलर वेगळा आणि पॅन्टचा कलर वेगळा निवडायचा का, तर नाही मैत्रिणींनो, तुम्ही दोन्ही वेगवेगळे घालू नका. कारण की तुम्ही जर का वरचा कुर्ता वेगळा आणि खाली पॅन्ट जर वेगळी घातली तर तुमच्या शरीराचा भाग हा वरच्या कुर्त्याच्या मध्ये कट होतो आणि खालचा भाग वेगळा आणि वरचा भाग वेगळा असल्यामुळे आपली उंची आणखीन कमी दिसते. त्याच्यामुळे तुम्ही वरून खालीपर्यंत एकसारखा कलर असलेला ड्रेस घ्या आणि तुम्ही पॅन्ट आणि कुर्ता हे दोन्हीही एकाच रंगाचे असतील अशा प्रकारचे शक्यतो तुम्ही ड्रेस वापरा. त्याच्यामुळे तुम्ही खूप सुंदर दिसू लागता. आणि तुम्ही एकसारख्या रंगाचे कपडे घातल्यामुळे तुमच्या शरीराला कुठेही कट होण्याचा चान्स नसतो तुमच्या शरीराच्या भागाला समोरच्या माणसाच्या नजरेत. त्याच्यामुळे तुम्ही अगदी उंच दिसू शकता. नंबर 6 जॅकेट. प्रत्येक मैत्रिणींना जॅकेट घालण्याची सवय असते. बऱ्याच जणींना आता थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे आता बऱ्याच मैत्रिणी आपल्या जॅकेट हा कंपल्सरी घालतातच. मग जॅकेट घेताना आपण जॅकेट कुठल्या प्रकारचे घेतले पाहिजे ने, तुम्ही कधीही कमरेच्या साईजचे कमरेपर्यंत वरून खाली कमरेपर्यंतच्या साईजचे जॅकेट खरेदी करू नका. जॅकेट खरेदी करताना ते जीन्स मधले असू देत, होजेरी मधले असू देत किंवा कुठल्या कुर्तीवरती असू देत, जॅकेट खरेदी करताना एक तर तुम्ही कमरेच्या वरच्या साईडच्या लेंथ मध्ये तुम्ही जॅकेट खरेदी करा किंवा फुल साईज म्हणजे तुमच्या गुडघ्यापर्यंत जे जॅकेट येतात तशामधले तुम्ही जॅकेट खरेदी करा. कारण की वरती जर का तुम्ही जॅकेट खरेदी केले तर आतला जो आपला टॉप असतो तो त्या टॉपला किंवा जे टी शर्टला तुम्ही ते मॅच जर का केलं तर तुमची हाईट छान दिसू शकते. किंवा हाईटेड पूर्ण खाली लॉंग जर जॅकेट घेतले तर ते जॅकेटही खूप सुंदर तुम्हाला दिसू शकते. त्याच्यामुळे जॅकेट खरेदी करताना ही काळजी नक्की घ्या. नंबर 7 आहे वन पीस. मैत्रिणींनो, प्रत्येक मैत्रिणीला वन पीस हा आवडीचाच विषय आहे. एखाद्या पार्टीला जायचं म्हटलं की आपण म्हणतो की वन पीस घालून जाऊ, पण प्रत्येकाला असं वाटतं माझी उंची कमी आहे मग मी वन पीस कसा घालणार, मी जर वन पीस घातला तर मी चांगली नाही दिसणार. पण मैत्रिणींनो, तुम्ही वन पीस घालताना वन पीसची जी प्रिंट आहे ती खूप छोट्या प्रिंट मध्ये वन पीस घ्या. तुम्ही खूप जास्त मोठ्या बटबटीत प्रिंट मध्ये वन पीस घेऊ नका. कारण की मोठ्या प्रिंट मध्ये जर का वन पीस घेतला की ऑलरेडी आपलं शरीर बारीक असतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रिंट असतील तर आपल्या शरीराचा भाग प्रिंट मोठी आणि शरीर छोटं दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही छोट्या प्रिंटचा जर का एखादा वन पीस घेतला तर तो तुम्हाला खूप सुंदर उठून दिसेल. आणि वन पीस हा अगदी पायापर्यंत खाली जमिनीला लोळेल इतक्या खालीपर्यंत तुम्ही वन पीस घ्या.
कारण की त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची चप्पल घातली आहे ते तुम्हाला कोणालाही दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का जास्त खाली लॉंग पर्यंत वन पीस जर का खालीपर्यंत घातला तर तुमची उंची आणखीन वाढल्यासारखी दिसते. आणि तुम्ही जर का त्याच्यामध्ये चप्पल जर का कुठल्याही प्रकारची हिल्समध्ये घातली तर तुमची हाईट 2 ते 4 इंचांनी नक्कीच वाढते. आणि त्याच्यामुळे तुम्ही खाली लोळेपर्यंत लॉंग असा वन पीस तुम्ही घालू शकता. त्याच्यामुळे तुम्ही खूप सुंदर आणि उठून दिसता. वन पीस हा खूप सुंदर आणि छान असा प्रकार आहे की तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये जाण्यासाठी तुम्ही हा नक्कीच वेअर करू शकता. आणि वन पीस हा तुम्ही खाली लॉंग मध्ये घ्या आणि त्याची प्रिंट नक्कीच छोटी घ्या. पुढचा जो आपला आहे तो आहे कमरेचा बेल्ट. बऱ्याच मैत्रिणी आपल्या ऑफिस वेअरला जातात. ऑफिसला जाताना त्यांना इनशर्ट करावा लागतो. त्यावेळेस त्यांना हा प्रश्न पडतो की मी कुठल्या प्रकारचा आणि कुठल्या कलरचा बेल्ट घालायचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही छोटा घाला, जाड घाला, पातळ घाला, कुठल्याही प्रकारचा बेल्ट घाला, पण तो जो बेल्ट आहे तो शर्टच्या कलरचा बिलकुल घालू नका. कारण की तुम्ही जर शर्टच्या कलरचा बेल्ट त्या पॅन्टवरती जर घातला तर तुमची हाईट वरून वाढलेली दिसते, पण कमरेपासून खालचा जो भाग आहे तो छोटा दिसायला सुरुवात होते. पण ज्यावेळेस तुम्ही जीन्सच्याच प्रकाराचा किंवा तुमच्या ज्या पॅन्टचा जो प्रकार आहे त्या कलरचा तुम्ही जर बेल्ट वेअर केला तर तुमची हाईट बरोबर त्या पॅन्टच्या लेवलमध्ये येते आणि तुमची हाईट खालून वाढल्यासारखी दिसते. ज्यावेळेस आपल्या पायाची हाईट वाढल्यासारखी दिसते त्यावेळेस आपली उंची आणखीन वाढल्यासारखी दिसते आणि आपण आणखीन हायटेड दिसतो. नंबर 9, क्रॉप टॉप. क्रॉप टॉप हा कसा घालायचा? मैत्रिणींनो, तुम्ही कुठल्याही प्रकारचा क्रॉप टॉप घाला, पण त्याच्यावरती हायवेस्ट जीन्स घाला. हायवेस्ट जीन्समुळे तुमची कंबर जी आहे ती झाकली जाते आणि क्रॉप टॉपच्या खालच्या लेंथ पर्यंत तुमची ती जीन्स येऊन टेकते. त्याच्यामुळे खालच्या जीन्समुळे तुमचा क्रॉप टॉप हा वरती बरोबर मॅनेज होऊन जातो. मध्ये कुठल्याही प्रकारचा भाग शिल्लक राहत नाही. आपली हाईट कमी असल्यामुळे क्रॉप टॉप मध्ये भाग शिल्लक न राहिल्यामुळे वरून टॉप आणि खालून कमरेच्या वरून तुमची जीन्स चालू होते. त्याच्यामुळे तुमच्या खालीपर्यंत पाय एकसारखे दिसून लागतात आणि पायाची हाईट तुमची वाढल्यासारखी दिसते. त्यामुळे क्रॉप टॉप हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तसेच तुम्ही नंबर 10 मध्ये तुम्ही काय घालू शकता तर तो आहे जम्पसूट. मैत्रिणींनो, तुमची जर हाईट कमी असेल तर जम्पसूट हा तुमच्यासाठी बेस्ट वे आहे. का तर जम्पसूट हा वरून खाली पायापर्यंत एकसारखा दिसणारा पॅटर्न आहे. तो एकसारखाच दिसतो आणि तो एकसारखा दिसल्यामुळे आणि तो अटॅच असल्यामुळे पॅन्ट आणि वरचा टॉप तो अटॅच असतो. त्याच्यामुळे तुम्ही एकसारखे वरून खालीपर्यंत दिसता आणि तो लॉंग खाली पायापर्यंत असल्यामुळे तो खूप सुंदर दिसतो. जम्पसूट मध्ये शॉर्ट पण येतात, 3/4 पण जम्पसूट येतात. पण मैत्रिणींनो, आपली हाईट कमी असल्यामुळे तुम्ही 3/4 जम्पसूट घालू नका. तुम्ही जम्पसूट घ्यायचा असेल तर खाली आपल्या अगदी घोट्यापर्यंत तुम्ही जम्पसूट घ्या आणि एकसारख्या कलरचा वरून खालीपर्यंत घ्या. तर या सगळ्या प्रकारांमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ड्रेस सिलेक्ट करताना आपण त्याचा नेक कसा घालायचा, नेक कसा सिलेक्ट करायचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही ज्यावेळेस कपडे खरेदी करायला जाल त्यावेळेस तुम्ही प्रत्येक ड्रेसचा नेक हा नक्कीच बघून घ्या. तुम्ही कुठल्याही प्रकारचा कॉलरचा नेक घालू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही कॉलरचे नेक घेता किंवा स्टँडचे नेक घेता त्यावेळेस तुमच्या हा मानेचा जो भाग असतो तो तुमचा मानेचा भाग हा कट होतो, म्हणजे तो झाकला जातो. झाकला गेल्यामुळे तुमचा हा मानेचा जो उंचवटा जो आहे तो तुम्हाला समोरच्या व्यक्तीला दाखवता येत नाही किंवा त्या व्यक्तीला दिसत नाही. त्याच्यामुळे तुमचा इथून ड्रेस चालू झाल्यामुळे तुमची हाईट आणखीन कट झाल्यासारखी दिसते. तर तुम्ही त्याच्यामध्ये राऊंड शेप किंवा व्ही नेक मध्ये ह्या दोन्ही तुम्ही नेक मध्ये तुम्ही ड्रेस यूज करू शकता. तसंच आणखीन छोट्या छोट्या टिप्स तुम्ही ह्याच्यातल्या जर का फॉलो केल्या मैत्रिणींनो तर तुम्ही सर्व लोकांमध्ये थोड्याशा 2 इंचांनी, 4 इंचांनी, 5 इंचांनी थोडीशी हाईट तुमची वाढल्यासारखी तुम्ही दाखवू शकता. पण बऱ्याच जणी मैत्रिणी आहेत त्या स्कूलमध्ये जाताना, कॉलेजमध्ये जाताना, शाळेत जाताना, ऑफिसला जाताना खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. पण त्यावेळेस आपल्याला जे छान दिसतं, आपल्याला जे सूट होतं तेच जर का आपण थोडंसं इकडं तिकडं बघून थोड्याशा टिप्स आपण लक्षात घेऊन जर का घातलं तर आपण सगळ्या माणसांमध्ये खूप छान उठून दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो आणि आपला कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास हा कमी होत नाही. त्याच्यामुळे ह्या छोट्याशाच गोष्टी आहेत मैत्रिणींनो, पण तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्ही सगळ्या मैत्रिणींमध्ये आणि सगळ्या माणसांमध्ये खूप छान आणि उठून दिसाल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या काही गोष्टींचा आणि माझ्या ह्या टिप्सचा जर का फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी इथून पुढे आणखीन दुसरा व्हिडिओ जो आणणार आहे तो कुठल्या गोष्टीवरती आणू, तुम्हाला माझ्याकडून कुठली माहिती तुम्हाला आणखीन जास्त चांगली ऐकायला आवडेल हे तुम्ही मला मैत्रिणींनो नक्की सांगा. त्याच्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी वेगवेगळे घेऊन येत जाईल. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की येईल.